वृद्धावस्था ही आयुष्याची अशी पायरी आहे ज्यात आपलेही साथ सोडून जातात. आपलीच मुलं आपल्याला परकी होतात. अशा निराधार आणि बेघर लोकांसाठी एक असं घर आहे जिथं सर्वांनाच आपल्या हक्काच्या माणसांसारखंच प्रेम, माया आणि आपुलकी मिळते. ही गोष्ट आहे अपना घरची, जिथं येणाऱ्या प्रत्येक आश्रितांसाठी हे आश्रम त्यांचं हक्काचं घर बनलंय. देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील कोणत्याही गरजू किंवा निराश्रित व्यक्तीला आधार मिळावा, त्याचे हाल होऊ नयेत या उद्देशानं गेल्या 20 वर्षांपासून अपना घर हे आश्रम गरजवंतांसाठी कार्य करते. नेपाळसह देशातील अनेक राज्यांमध्ये अपना घरच्या 36 शाखा कार्यरत आहेत, ज्यामध्ये सद्यस्थितीला 6400 बेघर आणि गरजू लोकांना आसरा मिळाला आहे. या आश्रमाचे संस्थापक डॉक्टर BM भारद्वाज आणि माधुरी भारद्वाज यांचे प्रयत्न आणि परिश्रमामुळे 20 वर्षात 22,000 लोकांवर उपचार करून बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात आलंय. याबाबत बोलताना डॉक्टर भारद्वाज सांगतात की त्यांनी निराधार आणि गरजवंतांच्या मदतीसाठी सन 2000 मध्ये अपना घर हा आश्रम सुरू केला. यानंतर नागरिकांच्या सहकार्यानं थोडं जोडत आज नेपाळमध्ये एक तर देशातील अन्य भागात 35 आश्रम कार्यरत आहेत. या आश्रमात सध्या 6400 बेघर मुलं, तरुण, वरिष्ठ नागरिक आणि गरजू महिला आश्रित आहेत. अपना घरमध्ये निराधार लोकांना फक्त आसराच मिळतो असं नाहीये, तर आजारी लोकांवर उपचारही करून त्यांची देखरेख केली जाते. यासोबतच आजारी आणि घायाळ पशु पक्ष्यांवरही इथं उपचार केला जातो. या आश्रमातून दररोज 4 ते 5 आणि दर महिन्याला जवळपास 150 लोकांवर उपचार करून स्वस्थ झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवलं जातं. यासाठी 10 जणांची टीम कार्यरत आहे. आश्रिताची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून टीम मधील सदस्य संबंधित पोलीस ठाण्यामार्फत आश्रितांच्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना कळवतात. यानंतर कुटुंबीय अपना घरमध्ये येऊन सदर आश्रिताला घेऊन जातात. गेल्या 20 वर्षात 22,000 निराधार आणि बेघर लोकांना अपना घरमार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवलं गेलंय, तर यातील 50 बांगलादेशी आश्रितांनाही त्यांच्या देशात सुरक्षितरित्या पाठवण्यात आलंय. अपना घरमध्ये आश्रित गरजवंतांची सेवा आणि देखरेख जनसेवेतून केली जात असल्याचं डॉक्टर भारद्वाज सांगतात. या आश्रमात जेव्हा कधी कुठल्या मदतीची गरज भासते तेव्हा देवाच्या नावानं एक पत्र लिहून त्याला अपना घरच्या भिंतीवर चिकटवलं जातं आणि नागरिक त्या पत्रानुसार आवश्यक ती मदत करतात. यालाच देवाच्या नावानं पत्र असं नाव देण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, ETV भारत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ETV भारत ॲप.